तू कुठे चालली बॅग घेऊन? इलेक्ट्रिसिटीचं बिल भरायला चालले. राहू दे ना, मी भरीन ना. जर मी लोकांकडे जाऊन नऊवारी साडी नेसवू शकते तर लाईट बिल कुठे भरतात हे सुद्धा शोधून काढे. आणि हो, मी मुलांशी खोटं बोलले नाही. संजू कुहू दोघही पिकनिकला जातील आणि मी पाठवेन त्यांना. तू पाठवणार कसं? त्या बन्सल साहेबांनी जे सांगितलं ते जास्त मनावर घेऊ नकोस. येते मी. लाईट बिल भरून झाल्यावर मी एका महत्त्वाच्या कामासाठी जाणार आहे आणि शिल्पीला सुद्धा यायला उशीर होईल. स्कूल बस वेळेवर येते तेव्हा तुम्ही स्कूल बसमधनं मुलांना उतरवून घ्याल. महत्वाचं काम काय चाललंय हिचं? चला दादा, लाईट बिल इथेच भरतात का? हो. हो दादा, तुम्ही क्लोज का केलं? मला पण लाईट बिल भरायचंय. अहो पाठी वाचा की. अहो लंच टाइम झाला आता. किती वेळ लागेल? आता अर्धा तासाने सुरू होईल, तोपर्यंत वाट बघा. चला चला, खेळणी घ्या खेळणी घ्या. पोरगा खुश, पोराचा पप्पा खुश. खेळणी घ्या खेळणी घ्या. हो दादा, हो खेळणी घ्या की. कितीला आहे रे? अहो हे 30ला 1, 50ची 2. 30ला 1? बापरे, काय रे 30 रुपयासारखं याच्यात? हा, ही डब्बी 5 रुपयाची, साबणाचं पाणी, हा पंखा 5, 5 आणि 2, 7, 12 रुपयाचा जास्तीत जास्त आहे. तू विकतो कितीला? 30 रुपये, दुपटीपेक्षा जास्त. ए बाबा ये, लय महाग आहे. ओ खेळणी घ्या खेळणी घ्या खेळणी घ्या. ओ दादा, खेळणी घेऊन जा पोराला. दादा, सॉरी, तुम्ही जेवताय पण मला एक कागद आणि पेन मिळेल का? हो देतो. ठीक. पेन्सिल. थँक्यू. दादा, हे तुमचं पे. थँक्स. हा, आणि हे विजेचं बिल आणि पैसे. ठीक. दादा ऐका ना, काय आहे ना, कालपासून आमच्या घराची वीज गेली आहे आणि माझ्या सासू सासऱ्यांना ना उकाड्याचा खूप त्रास होतो. जर बिल भरल्यानंतर वीज लगेच येऊ शकते का? अहो आता दादा म्हणाला तर बहिणीसाठी एवढं करावंच लागेल ना. तुम्ही जा, लाईन सुरू होऊन जाईल. थँक्यू दादा. नमस्कार सर. बसा ना आपण. नाही नको, मी ठीक आहे. मिसेस वाघमारे, तुमचं म्हणणं कळलं, पण या ट्रिप काही मुलांच्या मजेसाठी नसतात. त्यातून मुलांना ज्ञान मिळावं, काहीतरी नवीन शिकायला मिळावं, यासाठी सुद्धा आम्ही ह्या ट्रिप ठरवत असतो. मला मान्य आहे सर, पण एका मुलाच्या ट्रिपची फी एवढी म्हणजे पालकांना परवडण्यासारखी पण हवी ना. 10,000 रुपये म्हणजे. मिसेस वाघमारे, शाळा सुद्धा प्रत्येक गोष्टीचा विचार करून एक बजेट ठरवत असते आणि त्यानुसार प्रत्येक विद्यार्थ्याची फी आकारत असते. पण मुळात सर ना, हे बजेटच चुकीचं आहे. म्हणजे? एक मिनिट. ह्या कागदावर ना मी सगळा हिशोब मांडलाय. म्हणजे सगळ्या गोष्टींची गोळाबेरीज केल्यावर 6,000, फार फार तर 7,000 रुपयेच खर्च होतील. मग वरचे 3,000 रुपये कशाला ना? हाँ सर. आपल्या फार्म ट्रिपचे इन्चार्ज
टेकाडे सर आहेत ना, हो सर. त्यांना बोलवा आणि आपल्या ट्रिपचे पूर्ण बजेट आणि अकाउंट डिटेल्स घेऊन या लगेच. ओके सर. मॅडम आपण बसा प्लीज. एकडे ट्रिपची फी 10,000 रुपये. एवढे जास्तीचे पैसे का घेतोय? नाही सर, उलट आपण लॉस मध्ये आहोत. अहो 10,000च्या वर जातोय खर्च. एकडे मी अकाउंट्स आणि पूर्ण बजेट बघितलेलं आहे. सगळ्याचा दुपटीने पैसा लावलाय. एका ब्रेकफास्ट बॉक्सचे 550 रुपये. इथे नक्की काय सुरू आहे टेकाडे? सर, आधी शाळेची फी खूप आहे. त्यात स्पोर्ट्सची फी वेगळी, परत सांस्कृतिक कार्यक्रमांची फी वेगळी, स्पर्धेची फी वेगळी आणि आता ट्रिपची फी. एवढं सगळं सर्वसामान्य पालकांना कसं परवडणार ना? मॅडम, शाळेने तुम्हाला इथे इन्व्हाइट केले का? मुळात मिडल क्लास लोकांनी अशा शाळांमध्ये आपल्या मुलांना कशाला पाठवायचं? तुम्हाला परवडत नसेल तर दुसऱ्या शाळा आहेत ना, तिकडे जा. मिस्टर टेकाडे, मला वाटतं तुम्ही मिसेस वाघबारेंची माफी मागायला हवी. अहो सर, ही ट्रिक असते या लोकांची. आधी मोठ्या शाळेत ऍडमिशन घ्यायचं आणि मग डिस्काउंट मागायचं. नाही सर, तुम्ही गैरसमज करताय आणि ना मला उत्तर हवंय, डिस्काउंट नको. काय ना, आम्ही मध्यमवर्गीय माणसं पोटाला चिमटे काढून मुलांना या शाळेत घालतो आणि आम्ही पूर्ण फीही भरतो. आमच्यासारखे असंख्य पालक असतील ज्यांना फीचे एवढे पैसे भरल्यानंतर वेगळ्या गोष्टींसाठी पैसे जमा करणं खूप कठीण असेल. मुलांना चांगल्या शाळेत ह्याच्यासाठी घालतो की त्यांची प्रगती व्हावी. पण आजकाल शाळाच मुलांकडून एवढे पैसे घेते आणि स्वतःचीच प्रगती करते. नाही, मला सांगा, यात नेमका दोष कुणाचा आहे? मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या मुलांचा की आपल्या मुलांच्या भविष्यासाठी धडपडणाऱ्या पालकांचा? सतत वेगवेगळ्या कारणांसाठी भरपूर पैसे घेणाऱ्या श्रीमंत शाळांचा? सर, मला काहीतरी सुचवायचंय. मॉर्निंग ब्रेकफास्ट बॉक्सची किंमत आहे 550 रुपये. हा ब्रेकफास्ट जर मी बनवून दिला तर? म्हणजे बॉक्समध्ये मॉर्निंग स्नॅक्स, चॉकलेट आणि प्रोटीन बार वगैरे असेल. त्याऐवजी मी पौष्टिक लाडू केला तर? कसं आहे ना, हा लाडू आहे ना, प्रवासात पचायलाही हलका आणि मुलांनाही आवडेल आणि शिवाय शाळेचे पैसेही वाचतील. गुड. टेकाडे, आपण त्या केटररला किती पैसे देत आहोत या ऑर्डरसाठी? सर 30,000 रुपये. टेकाडे, आता स्नॅक्स या मॅडम देतील. मिसेस वाघमारे, तुम्हाला तुमचे 30,000 कॅशने हवे की चेकने आहे? नाही सर, मला हे पैसे नको आहेत. त्याऐवजी संजू आणि कुहूची ट्रिपची फी म्हणून हे पैसे शाळेकडेच असू देत. मिसेस वाघमारे, तसं केलं तरी 16,000 रुपये एक्स्ट्रा उरत आहेत. ते तरी घ्याल ना? अहो सर, एक्स्ट्रा कसे? टेकाडे, आता ह्या ट्रिपची फी आता 10,000 नसून फक्त 7,000 असेल पर स्टुडंट. समजलं? बट सर, ज्या स्टुडंट्सनी जास्तीचे पैसे भरलेत ते त्यांचे परत करता येतील ना? यस सर. कसं आहे की आपल्या या शाळेत मुलांना खूप विश्वासाने पालकांनी घातलेलं आहे. आज मिसेस वाघबारेंमुळे आपल्याला आपली चूक लक्षात आली आहे. याच्या पुढे अशी चूक परत करू नका. समजलं? डेफिनेटली सर. त्यांची कॅश आणा. यस सर. लगेच. मिसेस वाघबारे, थँक्यू सो मच. आज तुमच्यामुळे मुलांचं नुकसान होता होता राहिलं. आता काळजी करू नका. संजू आणि कुहू दोघेही शाळेच्या पिकनिकला जातील.